सिद्धि हुजूर आ रहे हैं। हुजूर अदाब, निरोप धाडला असता तर मी आलो असतो की। गोंडा जी, एक सवाल हमें बहुत परेशान कर रहा है, इसीलिए हम जवाब मांगने आपके पास चले आए। माझ्याकडे? हाँ, ये अब्दुल्ला अपने आप को बहुत होशियार समझता है, हमें सवाल पूछता है। एक ऐसी मछली है जिसे कलेजा नहीं। ऐसी मछली नहीं तो? मालिक, अहो तुम्ही कोणाला भी विचारा, पण कोणालाच ठाव नाही। कलेजा तो हर एक मछली को होता है। ऐसी एक मछली जो मैं जानता हूं और कोई नहीं जानता, और ये कोंडाजी बाबा हा तो घाटावरचा माणूस। म्हणून म्हणतो हुजूर, अहो माझी आणि कोंडाजी बाबाची बराबरी करू नका। मी हुशार आहे आणि वफादार भी। गोंडा जी को बोलने दो। क्या तुम जानते हो ऐसी मछली जिसे कलेजा नहीं? माझ्या समोरच आहे। मतलब? माझ्या नजरेसमोर नाव आहे। मग सांगा ना कोंडाजी बाबा, समुद्रात अशी कुठली मछली आहे जी बिना काळजाची राहते? सांगा सांगा। कोळंबी। झिंगा। काय अब्दुल्ला दळवी हाय का बराबर? अब्दुल्ला, हाँ? क्या सही है? जी हुजूर। पण हे कोंडाजीला कसं माहित? हे सगळं थोरल्या महाराजांनी शिकवलं आमासनी। सांगितलं, माणसांबरोबरच माशांच्या बी चित्रकथा सांगितल्या ती। तरी बी खाऱ्या पाण्याचीच गोडी हाय मला। अरे पानाला चुना लावायच्या आधी मासा मारणारा गडी हाय म्या। येईलच प्रचिती। हमें आई। गोंडा जी बेहतरीन, बहुत खूब। जंजीरा की तबीयत खुश। अब्दुल्ला। जी हुजूर। मिल गया जवाब? हाँ बिल्कुल बिल्कुल हुजूर। अब तुम कोलंबी पकड़ो, जी भर के खाओ। हम आलमगीर औरंगजेब से मिलने जाएंगे और हमारे साथ कोंडा जी आएंगे। हुजूर, आओ, काहे? तुम हमारे साथ चलोगे, इसमें कोई बदलाव ना होगा। हुजूर, असं नका करू सा। अहो ऐका माझं। मैं कुछ भी नहीं सुनूंगा, तुम्हें आना ही होगा। हुजूर, हुजूर हे बघा, असं नका करू सा। हे बघा, हे अहो लवंगी पाय। अरे कोंडा जी बाबा, लवंगी की चिंता तुम करना नहीं, समझे? तुम्हारी गैर मौजूदगी में भी लवंगी को कोई तकलीफ नहीं होगी।
ये एक समुंदर के शहंशाह का वादा है। हुजूर ते सगळं खरं आहे, पण पण माझी एक विनंती आहे, मला जंजिऱ्यातच राहू दे हुजूर. क्यों? लवंगी से जुदा नहीं होना चाहते? बोलो, तन्हाई बर्दाश्त नहीं कर पाओगे? हुजूर 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 तसं नाही आहे हो. हे बघा, म्या जंजिरातच आपदार आहे. हो, बाहेर संभाजीराजे चिडले ती, हजारो मावळ्यांचा राग आहे माझ्यावरती. म्या बाहेर पडलो तर माझ्या जीवाला धोका आहे, मारून टाकतील मला. जरा त्यांच्या रागाचा धोळा खाली बसू द्या, तोपर्यंत राहू द्या मला जंजिऱ्यात. हुजूर, अहो नका घेऊन जाऊ कोंडाजी बाबाला. डर गया है वो, सुने मेरी बात. उगा बाद में कटकट नको. हा हा वय बराबर आहे तुमचं. अब हुजूर तसं समजा हवं तर. फिक्र ना करना कोंडा जी, हमारे होते हुए तुम्हारा बाल भी कोई बाका नहीं कर सकता. तुम्हें आना ही होगा. हुजूर हुजूर, माझा आलमगीर तुम्हीच हायसा, माझा बादशाह शहनशाह तुम्हीच हायसा. पण मी सांगतो ते ऐका, मला घेऊन जाऊ नकासा कुठं बी. ऐका जरा. हमें आलमगीर मानते हो, शहंशाह मानते हो, लेकिन हमारा हुक्म नहीं मानते. नाही नाही हुजूर, तसं नाही आहे. दीवारें और मजबूत करनी है तो कोंडा जी को हमारे साथ आना ही होगा. ये सिद्दी खैरियत का हुक्म है. तैयारियां की जाए. हुजूर, मला तर ताज्जुब वाटतोय अब्दुल्ला हुजूर. ताज्जुब? तर अहो, ह्या ताज्जुबमुळेच ना ह्या जबानीला पण चव नाही राहिली बघा. आता बघा, समोर एवढं दिलखेचक कालवण आहे, पण मजा नाही हो. क्या हुआ कुमारजी? काय झालं? अहो, मला समजलंय की सिद्धी हुजूर म्हणत तुम्हाला ती संगती घेऊन जाणार नाहीत त्या औरंगजेबाकडं. वर बघा हुजूर, हुजूर वरती बघा. हे घे पाणी घे. काय नाहीत नाही. ठसका लागला म्हणजे तुम्हाला कळलं असणारच, खरं की नाही? हे तोंड काय बघत बसलायस? भात वाढ की. ए, हात वाढ आणि मला बी वाढ. हल. वय वय. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुमचा आणि सिद्धी हुजुरांचा कडान माश्याचा रिश्ता. मग ह्यो कोंडाजी नावाचा खेकडा मंदी कसा काय घुसला? किंवा जाणार सिद्धी हुजुरांबरोबर? म्हणजे मला म्हणायचंय की कोंडाजी जवळचा आणि तुम्ही. ए कुमारजी, फालतूची बकवास करू नकोस. गप गुमान जेव की, आणि मला बी जेव दे. वय वय. भीमाजी, ए भीमाजी. आता भीमाजी कुठे गेला? भीमाजी, अरे ए भीमाजी, जाऊ दे जाऊ दे, मी वाढतो कालवण. तू कशाला वाढतो? अरे आता इथं खास माणसं जेवायला बसलेली असताना तर नाही तर थांबायला नको का? काय वय वय, आता हात देऊनच त्याच्या मागं लागतो.
आलो. भीमाजी, हे भीमाजी. राज, मला माफ करा राज, माफ करा. काय करावं काय कळना झालं या बघा. अहो मतीच गुंग झाली. समद जमून आणलं होतं राज. आता ताटावर बसायचं आणि असा घास घ्यायचा तर पाठीत बुक्की बसल्यासारखं झालं या बघा. राज, काय करू काय सुचना झालं या बघा. बसलेली घडी इसकटणार असं दिसतंय. हो राज, थोरल्या महाराजांची आण घेऊन सांगतो, लई लई जीवाचं रान केलं होतं बघा. आपल्या भीमाजीनी लखुजीनी सुधी तारवरची कसरत केली होती. दारूचं कोठार हुडकायचं म्हणजे मोठी जोखीम, पण त्या दोघांनी पण जीवाची पर्वा केली नाही बर का. अहो चला मनस्तवर 2 ढ्यांगा टाकून पुढेच असायची. आता तर खाशावा निरोप घेऊन आला होता. तुम्ही कुठून कसा हल्ला करणार समद कळवलं होतं आमासनी. आता ठरल्या येळेला इशारत आणि क्वार्टराला आग, धमाका, आणि मग तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावरनच लंकादन बघायचं प्रभू रामचंद्रासारखं. राज, समत समत जमून आणलं होतं बघा. अहो काय करू, खरंच पहिल्यांदा तसं घडतं या बघा. राज, जर त्या सिद्ध्याला नाही म्हणावं तर तो बिथरल, त्याला संशय येईल आणि मग सगळेच मुसळ केरात जाणार. राज, राज काय करू. सुचायचं काय, माझ्या तर डोसक्यात चुलवण पेटल्यासारखं झालंय. नुसता जाड. अरे पर काय झालं म्हणायचं, कसली नौबत आली. नौबतच आलीये. समजा इस्कोट होणार. त्या सिद्ध्याला काय कळलं बिळलं की काय. कळलं नाही, पर कोंडाजी बाबा जंजिरा सोडून निघाल्यात. काय, कुठं. ते निघाल्यात सिद्धी बरोबर औरंगजेबाला भेटायला. थांबवायला पाहिजे त्यासनी. मी एवढा निरोप घेऊन आलोय राजांचा. शंभूराजेंनी तयारी केली. कधी कसं काय करायचं ते. इथं कोंडाजी बाबांच्या जीवावर 30-40 हजार मावळ दर्याच्या तटाला भिडणार. गणपत्यांची शिड तटतटणार. खंडेराया म्हणजे समधी जण जंजिऱ्याच्या रोखानं आणि कोंडाजी बाबा सिद्धी बरोबर औरंगजेबाकडं. बळजबरी केली असणार त्यांच्यावर. नाही म्हणून सांगायचं ना कोंडाजी बाबांनी, नाहीतर दुखणं सांगायचं होतं. मी आहे की औषध देणारा. आता काय करायचं. ते जाणार हे पक्क. वय तर मग लय अवघड होणार. आणि शंभूराजासने कळलं म्हणजे तोच तर घोर पडलाय मला. एवढा समजा जमवून आणलेला मेळ फसणार. तापल्या दुधात मिठाचा खडा पडावा तसं झालंय. मी काय म्हणतो, भेटूया कोंडाजी बाबासनी. भेटलंच पाहिजे. होय, चला गाठूयात त्यासनी. हुजूर, आपके सफर की तैयारियां तो बढ़िया हो रही है.
हाँ, और बढ़िया होनी ही चाहिए। बिल्कुल बिल्कुल हुजूर। आप आलमगीर औरंगजेब से जो मिलने जा रहे हो, कोई आम सादी सीना बात थोड़ी है। लेकिन हुजूर, अगर मैं भी आपके साथ आता तो। दुल्ला, तुम जंजीरा पर ध्यान दो। बिल्कुल बिल्कुल हुजूर। वो नवरत्न का हार कहां रखा है? वाह वाह, हम ये सब ले तो जा रहे हैं, लेकिन ये नजराने आलमगीर औरंगजेब को पसंद तो आएंगे ना? जरूर जरूर हुजूर। हुजूर बेशकीमती है ये, पसंद येणार हुजूर। क्या है इसमें? कुरान है हुजूर। क्या कुरान? अब गुस्ताखी माफ हुजूर, पण प्रवासात पवित्र कुराण कशासाठी? उगाच हेळसांड होईल। बहुत देखभाल करनी पड़ेगी हुजूर। करेंगे। अल्लाह की खिदमत तो इसी में है। मुझे लगता है हुजूर, कोंडा जी ने आपको कुछ बात बताई है। लेकिन हुजूर, आप त्याच्या बहकाव्यात मत आना। मतलब बाद में कटकट नको। देखो, कुरान तो हमेशा मेरे साथ ही रहता है। यहां आसमानी किताब है। जब कुरान पास रहता है तो मुझे लगता है अल्लाह ताला मेरे साथ है। सिद्ध्या, मला औरंगजेब भेटेला बरोबर घेऊन निघालाय। सगळं ऐन वेळेला ठरलं। विचार करायला बी वेळ नाही मिळाला। सोबत जायला नाही म्हणलं तर? नाही नाही चालणार ते। सिद्ध्या नाराज होणार। आपल्याला जंजिऱ्या बाहेर पण काढल त्यो, नाही ठेवणार इथं। आणि मग सगळाच बट्ट्या बोळ। आजारपणाचं सोंग घेतलं तर थोरल्या महाराजांसारखं मी आहे सांगायला। तेवढा येळ नाही राहिला आता आजारपण पिकवायला। ही खेळी तर नाही ना सिद्धीची? आपल्याला खेळवत तर नाही ना? असेल बी। अरे सिद्धीच त्यो, काय बी केलं तरी खारटच। आणि म्हणून तर मला दिरंगाई नको होती। ते क्वार्टर सापडलं त्याच दिवशी बत्ती लावून दिली असती ना व, तर मोकळाच झालो असतो। आम्हीच देऊ का बत्ती लावून कोठाराला? देऊ का उडवून कोठार? पेलेल का ते तुम्हासनी? राजांच्या योजने परास एक सुदभर भी फरक करून नाही चालणार। थोडीशी जरी गडबड झाली तर राजांची नामुष्की होईल। तुम्ही तर खावालच, पण इथल्या थोड्याशा बी हरकती पायी मला बी तिकडे कैद होईल। आणि मग सगळाच गोंधळ। ते बी खरंच। शिवाय या कामासाठी 4 जण पाहिजेलच। एक जरी नसला तर एक क्वार्टर नाही पेट घेत। मग करायचं तरी काय? काय करायचं त्याच्या सूचना तुमच्या पातूर पोहोचवल्या जातील। तोपर्यंत जंजिऱ्याचा विश्वास मिळवा। जंजिऱ्यात मिळा, मिसळा। देवाजी, जेवणामध्ये पोट बिघडेल असं औषध मिसळ उद्यात वांत्या जी। आणि खाशाबा, त्या वांत्या आणि पोटदुखी बरी होईल असं औषध द्यायला चालू कर। म्हणजे तुमच्यावरती विश्वास बसेल जंजिऱ्याचा। जी। तुमचं महत्व वाढवत राहा इथं जंजिऱ्यावरती। पुढच्या सगळ्या सूचना मिळत राहतील।
पण तोपर्यंत आतताईपणा करायचा नाही. आता फक्त एकच काळजी आहे, ह्यो निरोप शंभू राजांपर्यंत कसा पोचवायचा तेच कळेना झाले.